राष्ट्रहिताचा बुलंद आवाज, राष्ट्रप्रथम न्यूज। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मागील 14 वर्षापासून अविरतपणे सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिर अंतर्गत तासगाव तालुक्यातील सिद्धेवाडी गावातील एक लहान बाळ आदिराज वय वर्ष 2.5 जन्मापासून तो मूकबधीर होता। त्याला बोलता येत नव्हतं, ऐकायला कमी येत होतं। जन्मापासून आपला मुलगा मूकबधीर आहे या चिंतेत बाळाचे आईवडील वावरत होते। बऱ्याच डॉक्टरांचा सल्ला घेतला। पुढची ट्रीटमेंट फारच खर्चिक असल्यामुळे आणि कुटुंब मध्यमवर्गीय असल्यामुळे खूपच चिंतेत होता। तासगाव तालुक्यातून कोणीतरी पक्षाचे आरोग्य जिल्हाप्रमुख अयूबभाईंना भेटण्याचा सल्ला दिला। पेशंट आणि नातेवाईक आरोग्य जिल्हाप्रमुख अयूबभाईंकडे आल्यानंतर अयूबभाईंनी सदर पेशंट संदर्भात डॉक्टर सुधीर कदम यांच्याशी चर्चा केली आणि सर्व तपासण्या ॲडोमेट्री केल्यानंतर डॉक्टरांनी कोक्युलर इम्प्लांट सर्जरी करण्याचा सल्ला दिला। सदरची सर्जरी 8 ते 8.5 लाखांच्या घरात होती। हातावरचे पोट असलेले कुटुंब खूपच दुःखी झालं। राष्ट्रवादी पक्षाचे आरोग्य जिल्हाप्रमुख अयूबभाई आणि त्यांच्या टीमने त्यांना मोठा धीर दिला। शासनाकडून एकूण खर्चापैकी 7,20,000 रुपये मंजूर करून आणले। उर्वरित रक्कम काही ट्रस्टच्या माध्यमातून उभ्या राहिल्या। या कामासाठी आमदार जयंत पाटील साहेब आणि आमदार रोहितदादा पाटील यांचा मोलाचं सहकार्य लाभलं। आज फंडाचे चेक्स कुटुंबासमवेत नगरसेविका डॉक्टर नरगिस सय्यद, आरोग्य जिल्हाप्रमुख अयूबभाई बारगीर यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना दिला। ऑपरेशनची तारीख घेतली येत्या 1 जुलैला। सदर बाळाची शस्त्रक्रिया होणार असून पुढे 1 महिन्यात दुसऱ्या कानाची सर्जरी पक्षाच्या वतीनं करण्यात येणार आहे। मागील 14 वर्षात सांगली जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील मूकबधीर लहान बालकांचे 22 ऑपरेशन आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे। रुग्णसेवेसाठी संपर्क 99 23 59 25 45, 90 96 05 71 11, 92 25 71 95 33, 99 21 77 71 11, 96 65 00 78 00, 98 23 66 55 99, 87 88 43 98 47, 84 21 82 03 15, 88 30 58 78 51। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शरद पवार राहत मेडिकल फाउंडेशन।